तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना असा टिफिन दिला तर माझी खात्री आहे तुमची मुलेसुद्धा रोज रिकामा डबा घरी आणतील. आठवड्यातून फक्त 6 दिवसांत त्यांना महत्त्वाची जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स सर्व काही मिळतात. 6 दिवस असा टिफिन दिला तर यामध्ये त्यांना पालेभाजी, फळभाजी, स्नॅक्स, मोड आलेली कडधान्य, डाळी, तृणधान्य हे सर्व शरीरासाठी पोषक घटक फक्त 6 दिवसात मिळतात. आज आहे सोमवार. पालेभाजी यासाठी मी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायची. माझ्या मुलाला मेथी आवडत नाही, पण अशी बनवून दिली की तो आवडीने खातो. एक कढई मध्यम आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायच्या. थोडेसे परतून झाले की यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी टाकायची. 2-3 मिनिटे तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे त्यातील कडवटपणा निघून जातो. थोडेसे पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवून 3-4 मिनिटे शिजवून घ्यायची. अशी सॉफ्ट झाली की यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा. पुन्हा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे कोरडी होईस्तोवर शिजवून घ्यायची. आज मी त्याला भाजी पोळीसोबत नागलीचा पापड देणार आहे. पोळी मऊ व्हावी म्हणून आधीच पीठ मळून ठेवलेले होते. मेथीची भाजी, नागली पापड आणि पोळी असा आहे सोमवारचा टिफिन. मंगळवारी फळभाजी द्यावी लागते. मग मी एक कढई तापत ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल, थोडेसे जिरे, मोहरी, 4-5 लसूण पाकळ्या, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि गंगाफळच्या बारीक उभ्या फोडी करून टाकल्या. थोडेसे परतून घ्यायचे आणि झाकण ठेवून 3-4 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायची. पाव चमचा लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर टाकून झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायची. पराठा बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा गोळा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाटून घ्यायचा आणि त्यावर थोडे काळे तीळ टाकायचे. तवा चांगला तापवून घ्यायचा आणि तूप लावून पराठा भाजून घ्यायचा.
तर आज मी टिफिनमध्ये गंगाफळची भाजी, सलाडमध्ये काकडी आणि पराठा दिला आहे. बुधवारी काहीतरी स्नॅक्स द्यावा लागतो म्हणून हिरवी चटणी बनवण्यासाठी मी कोथिंबीर, पुदिना पावडर अर्धा चमचा, पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ, पाव चमचा जिरे, अर्धा चमचा लिंबाचा रस, 2 चमचे डाळ्या, 1 हिरवी मिरची आणि 5-6 लसूण पाकळ्या थोडेसे पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. 1 वाटी मीठ टाकून शिजवून घेतलेले हरभरे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे. एका कढईत 2 चमचे तेल तापत ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, लसूण, हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा आणि पाव चमचा हिंग छान परतून घ्यायचे. पाव चमचा धना पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 ते 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे टाकायचे. हे थोडेसे परतून झाले की यामध्ये मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेले हरभरे टाकून छान परतून घ्यायचे. हे व्यवस्थित परतून झाले की गॅस बंद करायचा आणि 1 कच्चा कांदा बारीक कापून टाकायचा. सँडविच बनवण्यासाठी 2 ब्रेडला बटर लावायचे, त्यावर शेजवान चटणी लावायची आणि बटाटा हरभऱ्याचे मिश्रण लावायचे. वरून दुसरा ब्रेड ठेवून तवा तापत ठेवून बटर लावून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्रेड शेकून घ्यायचे. बुधवारी स्नॅक्स असल्यामुळे टिफिनमध्ये हिरवी चटणी, राजगिऱ्याचा लाडू आणि सँडविच दिले आहे. आज आहे गुरुवार, तर आज मोड आलेली कडधान्ये द्यावी लागतात. त्यासाठी एक कढई तापत ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल, पाव चमचा मोहरी, जिरे, 3-4 लसूण पाकळ्या, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा. कांदा थोडा परतून झाला की त्यामध्ये मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि स्वच्छ धुवून घेतलेली मोड आलेली मटकी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे. झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचे. थोडेसे पाणी टाकून झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचे. मटकी कोरडी झाली की कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पराठा लाटून घ्यायचा. तेल किंवा तूप लावून पराठा छान भाजून घ्यायचा. गुरुवारी टिफिनमध्ये मटकीच्या भाजी आणि पोळीसोबत मी सलाड म्हणून कैरी दिली आहे.
आज शुक्रवार आहे तर आज तृणधान्य म्हणजेच नागलीची भाकरी देणार आहे. एका कढईत 2 चमचे तेल तापत ठेवून त्यामध्ये जिरे, मोहरी, 5-6 लसूण पाकळ्या, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ हे सर्व टाकून 2-3 मिनिटे परतून घ्यायचे. आता थोडेसे पाणी टाकायचे. चांगली उकळी आली की कोथिंबीर आणि बारीक शेव टाकून भाजी कोरडी होईपर्यंत शिजवून घ्यायची. एका परातीत 1 वाटी नागलीचे पीठ, चवीनुसार मीठ, 2 चमचे गव्हाचे पीठ टाकून घट्ट गोळा मळून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटी भाकरी बनवून घ्यायची. एक तवा तापत ठेवून त्यावर भाकरी टाकायची. पीठ असलेली बाजू वरती करायची. त्याला पाणी लावायचे. यानंतर दुसरी बाजूने देखील व्यवस्थित भाजून घ्यायची. टिफिनमध्ये भाकरी नरम राहावी म्हणून मी भाकरीला थोडे तूप लावले आहे. आज मी शेवची भाजी आणि भाकरीसोबत बीट दिले आहे. शनिवारी तांदळाचे किंवा आंबवलेले पदार्थ दिले जातात. त्यासाठी मी 2 कप तांदूळ आणि 1 वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून 5-6 तास भिजवून घेतली. संध्याकाळी 7 वाजता मिक्सरच्या भांड्यात बारीक करून रात्रभरासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवली. आता आपण बटाटे न उकडवता इन्स्टंट बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी एक कढई तापत ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल, जिरे, मोहरी, 4-5 लसणाच्या पाकळ्या, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून टाकायचा. कांदा थोडा परतून झाला की त्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची. हे थोडेसे परतून झाले की यामध्ये 2 मध्यम आकाराचे बटाटे सालं काढून जाड किसणीने किसून घ्यायचे आणि यामध्ये टाकायचे. हे सर्व व्यवस्थित एकत्र करायचे आणि 5 ते 7 मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यायचे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. पीठ छान आंबवून तयार आहे. पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. नॉनस्टिक तवा तापत ठेवायचा. त्यावर थोडे तेल आणि पाणी शिंपडून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डोसे बनवून घ्यायचे.
बटाट्याची भाजी आणि डोशांसोबत मी थोडेसे ड्रायफ्रूट्स देणार आहे. तुम्हालासुद्धा मुलांसाठी असा शेड्यूल योग्य वाटतो का? कमेंट करून नक्की सांगा. यामधून कोणती रेसिपी आवडली आणि यापुढे कोणती रेसिपी शेअर करू? कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास प्रत्यूष किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.